नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. बघा, काही दिवसांपूर्वी आपण विचारले होते की या आठवड्यात तुम्हाला ह्या दोनपैकी कुठले ट्युटोरियल बघायला आवडेल. तर सगळ्यात जास्त वोट आपल्याला ह्या 3D फ्लावरसाठी आलेले आहेत. तर आपण हे फ्लावर आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत. पण एक ट्विस्ट आहे की हा इंटरनॅशनल वुमन्स डेचा आठवडा आहे, तर त्यासाठी आपण दोन्हीही डिझाईन्स याच आठवड्यामध्ये दाखवणार आहोत. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधी हे फ्लावर बघू आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ते ब्रेसलेट बघायचं आहे. ठीक आहे, तर चला तर मग सुरुवात करूया ही सुंदर अशी फुलं बनवायला. त्यासाठी आपल्याला लागतील 5 हिरवे मोती. आपण हे सगळे मोती 5 नंबरचे यूज केलेले आहेत. तर 5 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि गाठीच्या जवळच्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. बघा, इथं जर तुम्ही सिंगल कलरमध्ये फ्लावर बनवणार असाल तर तुम्हाला ज्या रंगाचा तुम्ही, जसं आता गुलाबी रंगामध्ये आपण केवळ गुलाबी रंगच यूज केलेला आहे, तर इथे तुम्ही गुलाबी रंगच यूज करायचा आहे. ठीक आहे, जर तुम्हाला असं मल्टी कलर बनवायचं असेल तर तुम्ही इथे पहिला हिरवा घ्या आणि त्यानंतरनं ज्या रंगाचं तुम्हाला फूल बनवायचं आहे त्या रंगाचे असे एक एक मोती ओवायचे आहेत आणि समोरच्या मोत्यातनं सुई काढायची आहे. एक ऑरेंज कलर मोती ओवायचा, समोरच्या ग्रीन कलरच्या मोत्यातनं सुई काढायची. परत एक ऑरेंज कलर मोती ओवायचा, समोरच्या ग्रीन कलरच्या मोत्यातनं सुई काढायची. अशा प्रकारे आपल्याला 5 ऑरेंज कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे, आणि हे पण 5 नंबरचेच मोती आहेत. त्यानंतरनं तो जो उभा ऑरेंज कलरचा मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. ह्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढल्यावर परत आपल्याला एक ऑरेंज कलरचा मोती ओवायचा, समोरच्या एका ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढायची. परत एक ऑरेंज ओवायचा, नेक्स्ट त्याच्यासमोर जो ऑरेंज आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर पुन्हा अशा प्रकारे आपल्याला हे रिपीट करत जायचं आहे. तर एक ऑरेंज कलर इन बिटवीन 2 ऑरेंज बीड्स. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण फूल कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही ज्या रंगाचं फूल बनवणार असाल त्या रंगाचे तुम्हाला इथे मोती ॲड करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, आता बघा, एवढं झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे, तो जो ग्रीन कलरच्या वरती जो मोती आलेला आहे, ग्रीन कलरच्या जस्ट अपोजिट अपर साईडला, त्या मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे. आणि इथे आता 2 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आहेत. 2 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे, सेंटरचा एक सोडून टाकायचा आणि त्याच्या समोर जो आहे त्याच्यासमोर जो ऑरेंज कलरचा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे, परत 2 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे, सेंटरचा सोडून टाकायचा आणि त्याच्यासमोर जो ऑरेंज कलर आहे त्या मोत्यातनं सुई काढायची आहे. परत 2 ऑरेंज ओवले, सेंटरचा सोडला, समोरच्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे फूल आहे ते वाढवत जायचं आहे आणि कंप्लीट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे बघा, आपण जे एकदम देठाच्या साईडला ग्रीन कलर दिलेला आहे आणि बाकी आपण ऑरेंज कलरचे फूल बनवत आहोत. तर हे एवढी स्टेप कंप्लीट झाली. आता आपल्याला बघा, इथे अशा झाल्यावर ते जे वरती 2 मोती ओवलेले होते ऑरेंज कलरचे त्यातल्या एका मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतर परत 2 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आणि जो पलीकडचा 2 मोत्यापैकी दुसरा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई आपल्याला खाली काढायची आहे. ठीक आहे, ज्या दिशेने बघा, जसं वरती नेलं तसं एक खाली आणलं आपण सुई. आता आपल्याला हे समोरचे 3 ऑरेंज कलरचे जे मोती दिसत आहेत त्या 3ही ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई वरती काढून घ्यायची आहे. ठीक आहे, बघा, आपण काय केलं, त्या 2 मोत्यांच्या वरती अजून 2 ऑरेंज मोती इथे ओवून घेतलेले आहेत. त्यानंतरनं परत 2 ऑरेंज ओवायचे आहेत आणि दुसरा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई खाली काढायची आहे. आता बघा, सुई खाली काढल्याच्या नंतरनं जो पहिला मोती आहे, ठीक आहे, म्हणजे मागच्या 2 मोत्यापैकी जो पहिला मोती आहे त्या पहिल्या मोत्यातनं आपल्याला सुई, त्याच्यावरती जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे, बघा, अजून एकदा बघून घेऊया. 2 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आहेत. त्यानंतरनं जो दुसरा खालचा मोती आहे त्या दुसऱ्या मोत्यातनं सुई काढायची, खालचा दुसऱ्या नंबरचा. त्यानंतरनं खालच्या दुसऱ्या नंबरच्या मोत्यातनं सुई आपल्याला खालच्याच पहिल्या नंबरच्या मोत्यात आणायची आहे आणि पहिल्या नंबरच्या मोत्यात आणल्यावर वरचा जो पहिला नंबरचा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे, म्हणजे आपण काय केलेलं आहे, इथे एकमेकांवर ही मोती जी आहेत ती बसवलेली आहेत. बघा, असे 2 लाईन तयार झालेले आहेत. त्यानंतरनं शेवटी आपल्याला एक ऑरेंज कलरचा मोती ओवायचा आहे आणि खाली जे स्ट्रेट 4 मोती दिसत आहेत, 4 ऑरेंज कलरचे बीड्स जे दिसत आहेत त्या मोत्यातनं सुई खाली आणायची आहे. ठीक आहे, अशा प्रकारे ही एक पाकळी तयार झाली. आता आपल्याला तो खालचा एका मोत्यातनं
नेक्स्ट जे 2 बीड्स आहे, 2 जे ऑरेंज कलरचे मोती आहे त्यातल्या पहिल्या नंबरच्या मोत्यात सुई न्यायची आहे. त्यानंतरनं 2 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे आणि दुसऱ्या नंबरच्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं खालचा 1 आणि वरचे 2 ह्या 3 मोत्यातनं सुई वर आणून घ्यायची आहे. त्यानंतर परत 2 ऑरेंज कलरचे मोती ओवायचे, खालच्या दुसऱ्या मोत्यातनं काढायची. त्यानंतर खालचा पहिला आणि वरचा पहिला मोती ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही जी कळी आहे, ही जी पाकळी आहे ती बनवायची आहे. ठीक आहे, समजलं? परत एकदा बघून घ्या. अशा प्रकारे आपल्याला हे 4-4 पाकळ्या ज्या आहेत, 4-4 मोत्यांच्या ज्या पाकळ्या आहेत त्या बनवायच्या आहेत उर्वरित 3 ठिकाणी. ठीक आहे. आता हे दुसरा आपण अर्ध बनवलेला आहे, अर्ध कंप्लीट करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आपल्या ह्या पाकळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता इथे एक पाकळी ओवायची आहे आणि खालच्या 3च मोत्यातनं सुई काढायची, 4 मोत्यातनं नाही. ठीक आहे, फक्त 3 मोत्यातनं सुई काढायची आहे. बघा 3 मोत्यातनं सुई काढल्यावर आता इथे काय करणार, एक ऑरेंज कलरचा मोती ओवायचा आणि दुसरी जी पाकळी आहे त्याच्या समोरची त्यातला बघा वरच्या 3 मोती वरून मोजत यायचे. तिसरा जो मोती आहे त्या तिसऱ्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे, वरून मोजत आल्यावर तिसऱ्या मोत्यातनं सुई काढली. त्यानंतर त्याच्या समोर जो मोती आहे जस्ट चिटकून आला त्या मोत्यातनं सुई परत खालच्या दिशेला काढून घ्यायची आहे. आता इथपर्यंत केल्यावर एक ऑरेंज मोती ओवायचा, नेक्स्ट पाकळीचा वरून तिसरा मोत्यातनं सुई काढायची, त्याच्या समोरच्या मोत्यातनं सुई काढायची, पुन्हा एक ऑरेंज कलरचा मोती ओवायचा आहे. असं केल्याने काय होईल, ह्या ज्या पाकळ्या दूर दूर झालेल्या आहेत त्या एकत्रित येतील. ठीक आहे, आणि एक असा व्यवस्थित असा कोन म्हणा किंवा एक बाउल टाईप जो शेप आहे तो इथे बनेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एक एक ऑरेंज बीड ओवत जायचा आहे आणि वरून तिसरा किंवा खालून दुसरा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई ओवायची आहे, त्याच्या समोरच्या मोत्यातनं सुई ओवायची, परत एक ऑरेंज कलरचा मोती ओवायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे 5 ऑरेंज कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. प्रत्येक वेळा टाईट ओढून घ्यायचा आहे आणि लक्ष द्यायचं आहे की तुमच्या बोटाला लागणार नाही. ठीक आहे. तर व्यवस्थित काळजीपूर्वक हे जे फूल आहे ते आपल्याला बनवून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर एवढी स्टेप कंप्लीट झाल्यावर बघा व्यवस्थित त्याला टाईट ओढून घेतल्यावर एक असा वाटीचा आकार इथे मिळेल. आता हा जो वाटीचा आकार आहे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, हा आपण सुपारी आसनासाठी यूज करू शकतो. कसं करायचं आपण व्हिडिओच्या शेवटी बोललेलं आहे. ठीक आहे. तर बघा असं त्याला व्यवस्थित टाईट ओढून घ्यायचं घट्ट. त्यानंतर वाटल्यास तुम्ही एक राऊंड अजून फिरवून घेऊ शकता, नाही तर मग इथेच आपल्याला समोरच्या मोत्यातनं सुई काढायची आणि घट्ट अशी त्याची गाठ मारून त्याला एक्स्ट्रा जो धागा आहे तो कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे आपलं हे फूल बनवून तयार झालेलं आहे. या एवढ्या फुलाचा उपयोग कसं करायचा आपण व्हिडिओच्या शेवटी बघू. आता आपल्याला हे मधले लटकन बनवायचे आहेत. त्यासाठी आपल्याला एका धाग्यामध्ये 4 नंबरचा एक मोती घ्यायचा आहे पांढरा, त्यानंतरनं एक ड्रॉप बीड ओवून घ्यायचा आहे. त्यानंतरनं आपल्याला 2 आकाशी, 2 पांढरे आणि 2 आकाशी मोती ओवून घ्यायचे आहेत. हे तुम्ही जोड मोती जर यूज केलं तर तुम्हाला एक एक जोड मोती यूज करावे लागतील. ठीक आहे. तर आपण बघा कधी कधी ना थोडे थोडे जोड मोती राहिलेले असतात, ते अशा वेळी आपण यूज करून घ्यायचे. ठीक आहे. तर बघा आता एवढं ओवल्यानंतर परत ह्याच्या अपोजिट साईडने ओवायचं आहे. 2 आकाशी, मध्ये 2 पांढरे, त्यानंतर 2 आकाशी. आता ड्रॉप मोती ओवायचा आहे उलट साईडने. ठीक आहे. त्यानंतरनं एक छोटा 4 नंबरचा पांढरा कलरचा मोती. ठीक आहे. आणि काय करायचं आहे बघा, हे एवढं ओवल्याच्या नंतर आता ही जी दुसरी साईड आहे, दुसरा जो एंड आहे धाग्याचा, तिथे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. जसं आपण स्टार्टिंगला गाठ मारतो ना, सेम तशीच आपल्याला दोन्ही एंड्सला इथे गाठ मारून घ्यायची आहे. आणि काय करायचं, सेंटर पासून सेपरेट करायचं. बघा हे 2-2 आकाशी एकदम वरती आले पाहिजे, त्यानंतर 2 पांढरे, 2 आकाशी आणि खालचे 2 ड्रॉप बीड्स. एवढं केल्यावर आता हे दोन्ही धागे एकत्र धरून आपल्याला त्यामध्ये सुई ओवून घ्यायची आहे. आता काय करायचं, एक आकाशी कलरचा 6 नंबरचा मोती ओवून घ्यायचा. ठीक आहे. हा 6 नंबरचा मोती आहे. त्यानंतरनं तो जो हिरवा गोल आहे त्या गोलमधनं सुई वरती काढून घ्यायची आहे. आता वरच्या साईडला आल्यावर वरती आपल्याला हिरवा मोती यूज करायचा आहे 6 नंबरचा. ठीक आहे. हिरवा 6 नंबरचा मोती यूज केला. त्यानंतरनं इथे आपल्याला 7 हिरवे कलरचे मोती यूज करायचे आहेत. 7 हिरव्या कलरचे मोती ओवायचे 5 नंबरचे आणि पहिला जो 5 नंबरचा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची, परत एकदा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आणि तिथे गाठ मारून घ्यायची आहे. ठीक आहे. आणि धागा एक्स्ट्रा कट करून घ्यायचा.
तर बघा असं आपलं हे जे फायनल लुक आहे या सुंदर अशा फुलाचं ते बनून तयार झालेलं आहे। तर आपण इथे असं मल्टी कलरमध्ये बनवलेलं आहे। तुम्हाला कोणता कलर आवडला ते आम्हाला नक्की सांगा। तर बघा असे हे जे पाकळ्या आहेत ना त्याला असं थोडंसं त्याला व्यवस्थित शेप द्यायचा म्हणजे ते अगदी असं फुलल्यासारखे दिसतं। ठीक आहे, आता या फुलाचा वापर कसा करायचा आहे आपण ते बघूयात। तर तुमच्याकडे कीचेनची अशी रिंग असेल, विकत देखील भेटते, तर नसेल तर तुम्ही अशा प्रकारे जुनं कीचेन किंवा विक्स इनहेलरला जे येतं ते देखील यूज करू शकता। सिम्पली आपल्याला ते काढून हे असं ओवून घ्यायचं आहे आणि असं आपलं सुंदर क्यूट असं कीचेन जे आहे ते तयार झालेलं आहे। ठीक आहे, त्यानंतर ना दुसरा यूज येतो याचा की आपण बघा हे जे लटकन बनवलेलं होतं ते लटकन नाही बनवायचं, लटकन आणि मागची साईड बनवायची नाही, त्याला असं सुपारी ह्याच्या सेंटरला ठेवून टाकायची, तर ते सुपारी आसन बनेल सेंटरला सुपारी ठेवल्यावर। ठीक आहे, तिसऱ्या यूजमध्ये आपण याला सुपारी स्टँड, सुपारी टेबल म्हणून देखील यूज करू शकतो। ठीक आहे, हे पण क्यूट दिसेल। त्यानंतर ना चौथा यूज आपण याला तोरणामध्ये देखील यूज करू शकतो। जसं आपण हे तोरण बनवलेलं होतं त्याच्या तिथे जे आपण घंटी यूज केलेले आहे त्याऐवजी हे फुलं यूज करायचे, किंवा आपल्याकडे असे काही तोरणाचे बेस आहेत तर ह्या बेसला काय करायचं, सिम्पली असं हे फूल अटॅच करून टाकायचं आणि सुंदर असं आपल्याकडे हे फुलांचे तोरण तयार होईल। तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ आपला इथे कंप्लीट झालेला आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।